कहा गोपीनाथ पावीची ना, तुम्ही संत सारे कृपेचे सागर। निरोप हा फार सांगा देवा, अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला। पाया पे विठ्ठला ठेवी मोज, तुम्ही संत सारे कृपेचे सागर। निरोप हा फार सांगा देवा, तुका म्हणे ऐशी करा निर्वण। मग तो रक्षण करील माझी, तुम्ही संत सारे कृपेचे सागर। निरोप हा फार सांगा देवा, पांडुरंगा करू प्रथम नमः। पांडुरंगा करू प्रथम नमः। पांडुरंगा करू प्रथम नमः। पांडुरंगा करू प्रथम नमः। दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या। जगुबादाने कथेचा विस्तार, जगुबादाने कथेचा विस्तार, जगुबादाने कथेचा विस्तार, जगुबादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता। गोरक्ष जालंधर चरपटाश, आडभंग काणे पमचिंद्र राध्या। चौरंगी रेवाण कभर्त्री संज्ञा, भूम्यां बभूर नवनाथ सिद्धहा। जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावीची ना। सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत हृदय सम्राट विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग। वैकुंठवासी हरिभक्ती प्रेम रंगनाथ पाटील, रुंजाजी शिंदे पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्षश्राद्ध। भारतीय सनातन संस्कृतीमध्ये जन्माला येण्याचे काही संस्कार केले जातात, काही गर्भात आल्यानंतर केले जातात आणि काही मरणानंतर केले जातात। येण्यासाठी चांगली मुलं जन्माला यावी म्हणून काही संस्कार शास्त्रानं सांगितलेले आहेत की आपल्याला चांगला मुलगा मुलगी कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा। हे संस्कार जन्माला येण्याच्या अगोदर केले जातात। नंतर गरोदर राहिल्यानंतर गर्भधान संस्कार त्याला म्हणतात। त्या मातेनं आपल्या मुलाबरोबर, आपल्या गर्भातल्या बाळाबरोबर कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे हे शास्त्रात सांगितलं आहे। असं मोघम आणि मगम जगणं नाही आहे। तिने कसं बोललं पाहिजे आपल्या बाळाबरोबर पोटातल्या, आणि यासाठी भक्त प्रल्हादाचं उदाहरण घ्या, छत्रपती शिवरायांचं उदाहरण घ्या, प्रभू रामचंद्रांचं उदाहरण घ्या आणि देवकीचं उदाहरण घ्या। शास्त्र नीट वाचल्यानंतर कळतं की जन्माला आल्यानंतरचे संस्कार फार कमी येतं, जन्माला येण्याच्या अगोदरचे संस्कार जास्त येतं। जे घडवायचे ते जन्माला येण्याच्या अगोदर घडवायचे। जशी आपण जमिनीची मशागत पेरणीच्या अगोदर करतो आणि नंतर पेरणी करतो, हे जसं व्यवहारातलं आहे तसं ती गोष्ट आहे। आणि म्हणून गर्भधान संस्कार, मग गरोदर असताना चांगलं बोलणं, चांगलं वागणं, चांगलं खाणं, चांगलं पिणं, चांगला आचार, चांगला उच्चार, चांगलं प्रेझेंटेशन, चांगल्यातलं चांगलं पाहणं, चांगल्यातलं चांगलं ऐकणं, थोर शुरांच्या, वीरांच्या, संतांच्या, योग्यांच्या, त्याग्यांच्या, महर्षी, देवर्षी, ब्रह्मर्षी, राजर्षी यांच्या गोष्टी ऐकणं, कथा ऐकणं,
यांच्याबद्दल बोलणं आणि यांच्याबद्दल ऐकणं हे गर्भावर केलेले संस्कार असतात. त्याच्यानंतर जन्माला आल्यानंतर जे संस्कार केले जातात ती ज्ञानोबाने ओवी लिहिलेली, 5वीची राती नविसम विजय जेवी ज्योती. मग ते 5वी पूजन, 12वी पूजन, नंतर नामकरण विधी, असे विधी त्याला केले जातात. नंतर वेगवेगळे संस्कार केले जातात. 25 वर्षाचा संस्कार, 50 वर्षाचा संस्कार, नंतर 61 वर्षाचा, 65 वर्षाचा, 75 वर्षाचा, सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा, असे वेगवेगळे सोहळे मंत्रानं होम हवनानं त्या जीवात्म्यावर केले जातात. हा जन्मातला सोहळा. आणि मृत्यूनंतरचा सोहळा दफन दहन आदी करून विधिशास्त्राप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीनं, काहीमध्ये दहन करतात, काहीमध्ये दफन करतात, काहीमध्ये दहनही करीत नाहीत आणि दफनही करीत नाहीत, असं सोडून देतात. पारसी समाजामध्ये दहन करीत नाहीत, दफन करीत नाहीत. पारसी समाजामध्ये विहिरीत नेऊन टांगतात. किंवा थोर पुरुष आपलं शरीर कोणाच्या हाती लागू नये म्हणून शरीर हिमालयामध्ये गंगा किनारी, नदी किनारी सोडून देतात की आपलं शरीर कोणाच्या हाती लागू नये आणि कुणी आपल्या शरीराला संस्कार करू नये. काय याची परिस्थिती पद्धती आहे. मरना भला विदेशी जहा अपना कोई, हा संस्कार सांगतोय तुम्हाला मी. मरना भला विदेशी जहा अपना कोई, पंचपखेरो भोजन करे कोटी यज्ञ का फल होई. मृत्यूनंतर सुद्धा आपलं शरीर किड्या मुंग्यानं, कुठल्या नातेवाईकाच्या हाती न लागताना किडे मुंगे पाखरं पशु पक्षी स्वापद ह्यांनी जर ते खाल्लं तर महाराज म्हणतात कोटी यज्ञ का फल होई. 1 कोट्यावधी यज्ञ केल्याचं फळ त्या मृतात्म्या जीवाला मिळतं. हा मृत्यूनंतरचा संस्कार आहे. व्यावहारिक जीवनामध्ये, आपल्या सामान्य जीवनामध्ये आपण दहन दफन करतो. त्याच्यानंतर रोज पिंडदान केलं जातं. रोज ते 10 दिवसापर्यंत. सामान्य माणसं 10व्याच्या दिवशी पिंडदानाचा विधी करतात. आता हल्ली शिकली सवरलेली माणसं 10व्याची वाट बघत नाही, 5व्या दिवशी करतात, 4थ्या दिवशी करतात, 3ऱ्या दिवशी करतात. पण आपल्याला माहीत नाही, आपल्याला समजत नाही. शास्त्र हे अग्नी आहे. शास्त्र कोण आहे? अग्नी आहे. कारण शास्त्र लिहिणारे माणसं ज्यांनी लिहिलं ते अग्निरूप होते. काय होते? तुका म्हणे आम्ही लागोने दे पाप पुण्य अंगा. बरोबर. म्हणजे ते अग्निरूप होते. ऋषी मुनी तपी जपी त्यागी योगी हे अग्निस्वरूप होते. महाराज ज्ञानेश्वर महाराज अग्निस्वरूप होते. दिसायला जरी हे संत दिसत असले साधे तरी त्यांचं शरीर अग्निरूप होतं. मांड दिलं, खापर दिलं नाही तर ज्ञानेश्वर महाराजांना, निवृत्तीनाथ महाराजांना आपल्या शरीरावर अग्नी पेटून मांडे भाजले का नाही? भाजले का नाही मांडे? गोष्टी ऐकलत ना. अग्निरूप होते. संत हे अग्निरूप, ऋषी अग्निरूप. आणि त्यांनी लिहिलेलं जे शास्त्र आहे ते अग्निरूप आहे. त्याला पाप पुण्य त्याला लागत नाही. ते स्वयंप्रकाशित आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ, ज्ञानोबरायचं हृदय स्वयंप्रकाशित हे. हरिपाठ, गीता, कृष्ण भगवंताचं त्याच्या वाटत जसा चंद्राला दुसरीकडून प्रकाश घ्यावा लागतो, ह्या इलेक्ट्रिसिटी ट्यूबला दुसरीकडून करंट घ्यावा लागतो, नंतर हे प्रकाशित होते. तसं गीतेला, ज्ञानेश्वरीला दुसरीकडून करंट घ्यावा लागत नाही. ती स्वयंप्रकाशित आहे. कळलं का? ती स्वयंप्रकाशित आहे. सूर्याला दुसरीकडून करंट घ्यावा लागत नाही. करंट घ्यावा लागतो सूर्याला. सूर्य स्वयंप्रकाशित आहे, त्याचा स्वतःचा प्रकाश आहे. तसं शास्त्र हे स्वयंप्रकाशित आहे. त्याला दुसरीकडून कुणाकडून उष्ण घ्यायचं नाहीये. स्वयंप्रकाशित आहे आणि ते अग्निरूप आहे. म्हणून अग्निस्वरूप. अग्नीला कोणत्याही युगामध्ये, कृत, त्रेता, द्वापार, कली, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, अमावस्या, पौर्णिमा, रात्री, दिवसा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, केव्हा अग्नीला शिव. तो अग्नी गुदगुल्या केल्याशिवाय राहत नाही. अग्नीला केव्हाही शिवना, तो भाजणार.
मग त्याला युगाचं बंधन नाही, वाराचं बंधन नाही, तिथीचं बंधन नाही, कशाचंच बंधन, स्त्रीचं बंधन नाही, पुरुषाचं नाही, म्हातारपण, लहान मुलगा काही नाही. त्याला हात लावला की तो भाजल्याशिवाय राहणार नाही. हा अग्निरूप आहे. तसं शास्त्र अग्निस्वरूप आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला हँडल करायचं नाहीये. त्याने काय सांगितलंय त्या पद्धतीनं चालायचं, कारण ते अग्निरूप आहे. तुम्ही मला त्याने सांगितलंय 10व्या दिवशी दावा कर, तुला सवड नाही म्हणून 5व्या दिवशी केला तर तो तुला भाजल्याशिवाय राहणार नाही. तुला भाजलच तो, तुला शिक्षा देईलच तो, तुला तशी सुट्टी देणार नाहीये. का? अग्निस्वरूप आहे. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यामध्ये जगत असताना ऋषीमुनींनी ज्या सांगितलेल्या आहेत, शास्त्रानं, वेदानं, परमेश्वरानं यजुर्वेदामध्ये, ऋग्वेदामध्ये, सामवेदामध्ये, यजुर्वेदात ज्या गोष्टी सांगितल्यात की हे असं नाही असंच आहे, ते बेदुने 4च, बेद 2 अन 2 4 ही गणित एखाद्या ब्राह्मणाच्या मुलानं केलं काय, पारध्याच्या पोरानं केलं काय, किंवा कलेक्टरच्या पोरानं केलं काय, किंवा हमाल गाडी ओढणाऱ्या मुलानं केलं काय, बेरीज 4च येत असते. कारण ते तत्व आहे, ते बदलत नाही. तत्व आहे तसं शास्त्र हे तत्व आहे, ते बदलत नाही. तुम्ही वाकडं तिकडं करायचा प्रयत्न केला तर ते शिक्षा देत असतं, लक्षात ठेवा, ते शिक्षा देतं. म्हणून शास्त्र म्हणेल ते सांडावे, मग राज्यही तृण मानावे. शास्त्राला सांगितलं हे घेऊ नको, मग राज्य सोडून दे, कारण शास्त्र सांगतंय. मग त्यांनी सांगितलं नाही ही गोष्ट खराब आहे, मग ती गोष्ट खराबच आहे. कारण त्यांनी खूप अभ्यास करून, खूप विचार करून, निसर्गाचा सगळा ताळेबंद, विश्वाचं, ब्रह्मांडाचं सगळं गणित मांडून त्यांनी ती गोष्ट सिद्ध केलेली आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतंय की ह्या पद्धतीनं जा. मग त्या पद्धतीनं आपण विधी किंवा त्या पद्धतीनं आपण मृत्यूनंतरचे संस्कार केले पाहिजेत. पण माणसं तशा पद्धतीनं करीत नाहीत, आपल्या सवडीनं करतात. बऱ्याच वेळाला 5व्या दिवशी, 6व्या दिवशी, 8व्या दिवशी, 3ऱ्या दिवशी दावा अशा करतात. मग त्याच्या शिक्षा फार होतात महाराज, त्याच्या शिक्षा फार होतात. मग कुलामध्ये अनेक प्रकारचे तंटे, बखडे, वाद विवाद, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी. पित्राला तृप्ती, पित्राला मुक्ती, पित्राला शांती मिळत नाही. मृतात्म्याला शांती मिळाली नाही, त्याला त्या पद्धतीनं जर गेलं नाही तर तो मृतात्मा आपल्याला शिक्षण देतो. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जिवंत आई वडील मुलाला शिक्षण देतात, पण मेलेल्या आईबापाला मुलाला शिक्षण देता येत नाही, फक्त शिक्षा देता येते. काय देता येते? फक्त शिक्षा, शिक्षण देता येत नाही. माझा जरी बाप असेल, पण बाप वारल्यानंतर माझं जर चुकलं तर तो मला फक्त शिक्षा देईल. पण जिवंत बाप चुकलं तर जवळ बसून शिक्षण देईल. असं करू नको, असं वागू नको, असं खाऊ नको, असं पिऊ नको, असं बोलू नको, तो शिक्षण देईल. पण बाप मेला तर त्याला फक्त शिक्षाच देता येते, शिक्षण देण्याचा राईट राहत नाही, अधिकार पोचत नाही त्याला, तो खलास झाला, अधिकार गमावला त्यानं. आणि म्हणून पितराकडून आपल्याला फक्त शिक्षा होते. मेलेल्या माणसाकडून जर चुकलं तर फक्त शिक्षा होते, शिक्षण मिळत नाही, सल्ला मिळत नाही. आणि म्हणून पूर्वजांचं किंवा पितर यांचं करण्याची शास्त्रानं खूप बारीक सारीक पद्धती लिहून ठेवलेल्या आहेत की तुम्ही, मी तर असा म्हणेल पंढरपूरची वारी चुकली तरी चालेल, पण आपल्या बापाचं, पितरांचं करायचं चुकायचं नाही. कारण पंढरीचा देव नंतरचा आहे, आपला बाप पहिला आहे. मातृदेव भव पितृदेव भव, पहिला आपल्या पितरांचा नंबर लागतो. आणि म्हणून पितरांच्या बद्दल करणं हे फार फार महत्त्वाची गोष्ट आहे. अर्जुन लढाईला नाही म्हणाला, त्याला एक कारण हे होतं, अर्जुन वनात, भगवान प्रभू रामचंद्र वनात जायचं नको जाऊ असं सगळी अयोध्या स्वतःचा बाप म्हणत असताना सुद्धा प्रभू रामचंद्रानं कुणाच ऐकलं नाही. त्याला एकमेव कारण पितरांचं. ज्यावेळा सगळे घरातली माणसं, कौशल्या, सुमित्रा, राजा दशरथ सगळे म्हणत होते जाऊ नको, जाऊ नको असं म्हणत होते, त्यावेळेला
मुख्य दरबारामध्ये आपल्या आईला घेऊन गेले, कौशल्याला, सुमित्राला. आज राजा, दिलीप राजा, सगर राजा, हा सगळे जे वंशातले राजे होते, भगीरथ राजा, भगीरथ प्रभू रामचंद्र यांच्या वंशात जन्माला आले, राजा भगीरथाच्या वंशात जन्माला आले, आज राजाच्या वंशात जन्माला आले, सगर राजाच्या वंशात जन्माला आले. मोठा वंश प्रभू रामचंद्र. ह्या सगळ्यांचे फोटो आणि पुतळे दाखवले आणि सांगितलं मी तर आईला वचन दिलेलं आहे आणि ते वचन जर मोडलं तर हे सगळे पतन ते पितरो हे श्याम लुप्त पिंडो उदक क्रिया यांचं पतन होईल. मी ज्यांच्या वंशात आलो त्यांचं पतन होईल. म्हणून मला नाही म्हणता येणार नाही, मला नाही म्हणता येणार नाही. राजा सगराचं, राजा दिलीप राजाचं, राजा भगीरथाचं ते मला काय म्हणतील की आपल्या वंशात असा मुलगा जन्माला आला, खराब, माझं पतन त्यांचं चालणार नाही, मला जायचंच वनात. अर्जुन लढाई न करण्याला म्हणाला मला लढाई करायची नाही. का तर हे सगळे जवान मरतील आणि माझे पूर्वज जे आहेत, माझे पितर जे आहेत त्यांचं सगळ्यांचं अधपतन होईल, सगळ्या विधवा होतील आणि मला शाप देतील. पतंती पितरो हे शाम, सगळ्या पितरांचं हनन होईल. अर्जुना, भगवान मी भिक्षा मागून जगतो पण माझ्या पितरांचा शाप मला नकोय. म्हणून अर्जुन लढायला नाही म्हणत होता. म्हणजे अर्जुनाची ऐन वेळेला लढाईची नकार आला, त्याचं कारण पितरांना तो घाबरला, आपल्या पूर्वजांना. म्हणून देव काही करीत नाही महाराज, देव तुमचं वाकडं करीत नाही, पण तुमचे पितर मात्र तुमचं सगळं वाकडं केल्याशिवाय. अहकटा त्याचे करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी. तेव्हा आपले जे पितर आहेत ते आपल्याला फार त्रास देतात. तुम्ही म्हणाल कसं काय त्रास देतात, त्यांचं जर बरोबर केलं नाही. मी एक तुम्हाला उदाहरण देतो एक वाक्याचं. तुमचा बांध रेटायला तुम्ही ज्याला वाटणीतली वाटून दिली तोच रिटितो का पुण्याचा माणूस रिटितो? तुमचा बांध कोण कोरतो? कोण बांध कोरतो? बांध बारीक कोण करतो? रिटितो कोण? ज्याला तुम्ही तुमच्या वाटलीतली वाटणी वाटून दिली तोच रेटतो. दुसरा कशाला रेटी? काय संबंध आहे अयोध्येच्या रामाचा, गोकुळच्या कृष्णाचा, काय पंढरीच्या पांडुरंगाचा तुमचं वाटोळं करायचा काही संबंध येत नाही. त्याला काही देणं घेणं काही संबंधच नाही त्याचा. मग आपलं नुकसान करण्याचा अधिकार फक्त आपण ज्याची वाटणी खातो, ज्याच्या वाटणीत राहतो, ज्याच्या घरात राहतो तोच तुमचं वाटोळं करू शकतो. रामाला करता येत नाही, देवाला करता येत नाही. जे करता येतं ते फक्त यालाच करता येतं, दुसऱ्याला करता येत नाही महाराज. का? आपल्या पूर्वजांना करता येतं. देवाचा संताचा अधिकार वाईट करण्यामध्ये पोचतच नाही. आणि म्हणून त्यांचे विधी हे व्यवस्थित आणि वेळची वेळेला केले पाहिजेत. त्या विधीतला हा एक विधी आहे. त्या विधी जे केले जातात आपल्या पूर्वजांचे, त्याच्यामध्ये एक विधी हा प्रथम वर्ष श्राद्ध किंवा प्रथम पुण्यस्मरण हा एक विधी आहे. हा कार्यक्रम पुण्यस्मरणाचा आहे म्हणून मी आपल्याला थोडं पितरांचं बोललो. पुण्यतिथी का, पुण्यस्मरण का, ते 12 महिन्यानंतरच करायचं. ह्याच्यामध्ये चौथ भरणी एक असते या विधीत. ती चौथ भरणी 12 महिने जेवू घातल्यानंतरच मिळवायची. आली 6 महिन्याला ना आली 7 महिन्याला ना आली 8 महिन्याला चालत नाही. जो माणूस जेवायला तुम्ही घातलेला आहे महिन्याला त्याला कंप्लीट 12 महिने जेवू घालायचा. त्याच्यानंतर जेव्हा चौथ भरणी येईल तेव्हा मिळवायची, मधी मिळवायची नाही. मधी त्याला बंद करायचं नाही. कारण पितृलोकामध्ये जाण्यासाठी त्याला 12 महिन्याचा कालखंड त्या जीवात्म्याला सांगितलेला आहे. तो ब्रह्मांड फिरत राहतो पितृलोकात जाण्यासाठी. आणि म्हणून 12 महिने त्याला पाणी दिलं पाहिजे, त्याला तर्पण करावं लागतं, त्याला केलं पाहिजे. म्हणून चौथ भरणी 12 महिने जेवू घातल्यानंतर केली जाते. पण वर्ष श्राद्ध हे 12 महिन्यालाच केलं जातं.
त्याच्यानंतर तुम्ही पुण्यतिथी दरवर्षी एक माणूस जीव घालून करा. आपल्याला आपल्या पूर्वजाला 3 वेळेला जीव घालण्याचा अधिकार दिला आहे. एक पितृतिथी, पितृपंधरवाडा. दुसरी पुण्यतिथी, ज्या दिवशी ती व्यक्ती गेली त्या दिवशी. आणि तिसरी अक्षय तृतीया. 3 वेळेला तुम्हाला तुमच्या वडिलांना, आईला, तुमच्या पूर्वजांना उंबरा ओलांडून हात आणण्याचा अधिकार आहे. 3 वेळेला तुम्हाला उंबरा ओलांडून तो आत येऊ शकतो, फक्त 3 वेळेला. पुण्यतिथीच्या दिवशी, अक्षय तृतीयेच्या दिवशी आणि पितृतिथीच्या दिवशी. बाकी इतर वेळेला 50 कोटीचा बांगला असला पण मेलेल्या बापाला उंबरा ओलांडून आता येत नाही, त्याला राईटच नाही. का? जो घरातला वास्तुपुरुष आहे, वास्तुपुरुष, तो त्याला उंबऱ्याच्या आत येऊ देत नाही, बाहेर थांबायचं. म्हणून बहुतेक पितरांची तिथी न करणारी, पितराबद्दल काही लक्ष देणारे माणसं उंबऱ्याच्या आत आल्याबरोबर कटकटी चालू. कारण ते उंबऱ्यातच बसलेले असते, ते बाहेरच बसलेले असते. म्हणून आपला पितर आपल्या कोणत्या वेळेला येतो, जर संतुष्ट नसेल तर प्रत्येक अमावस्याला, प्रत्येक व्यतिपाताला, पितृतिथीला तुमच्याजवळ येणार आणि हाय हाय करीत बसणार. महिन्यातून व्यतिपाताला एकदा येणार आणि अमावस्याला एकदा येणार. अरे मला पाणी दे, मला पाणी दे, मला पाणी दे, असा तो म्हणणार. अरे मला तर्पण कर, मला तर्पण कर. त्याची ती कटकट सारखी चालू असते. आपण जर त्याला तर्पण वेळेवर केलं नाही तर तो आपल्याला त्रास देतो. आणि म्हणून ह्या गोष्टी शास्त्रानं, ऋषीमुनीनं सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून आपण त्या गोष्टी वेळेवर केल्याच पाहिजेत. आणि पुण्यस्मरण, पित्राला जीव घालणं हे दुपारीच करायचं. तुम्ही सर्व्हिसला आहेत आणि मला टाईम नाही, बायको शिक्षिका आहे, मी शिक्षक आहे, आम्ही संध्याकाळी घालू, चालायचं नाही. पितृतिथी किंवा पितरांचं तर्पण हे दुपारीच करायचं. पितृलोकामधून स्वधा नावाची किरणं खाली चालतात पितृलोकातून. त्या किरणाच्या शिडीनं आपला पितर दुपारी घरी येतो. 11 नंतर त्याला 45 मिनिटाचा काल सांगितला आहे. आणि त्यावेळेला तो स्वर्गातून, पितृलोकातून तो खाली त्या किरणाद्वारे खाली येतो. आणि तुम्ही जिथं तर्पण मांडलेलं आहे, तुम्ही जिथं जेवू घालणार आहात, तो तुमच्या ताटावरून बसतो. पण दुपारी, संध्याकाळी नाही. अलग लक्षात, संध्याकाळी नाही, दुपारी. दुपारच्या वेळेला तुम्हाला पितृतिथी करावी लागेल, संध्याकाळी चालत नाही. सूर्यास्तानंतर पितर जेवत नाही, पिशाच्य जेवतात. अतृप्त आत्मे जे असतात ना शिवारातले, ते त्यांना जेवण जातं, पितरांना नाही. म्हणून पितृतिथीचं जेवण हे माध्यान्ह काळाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील. शिवाय पितरांचा स्वयंपाक हा शुद्ध शुचिर्भूत होऊनच करायचा. पारुशे कपडे अंगावर घालून चालत नाही, बिना स्नान करता चालत नाही, कारण तो सगळ्यात पवित्र देव आहे पितर. म्हणून शुचिर्भूत कपडे आज घालूनच करायचा स्वयंपाक आणि त्याला जेवू घालायचं. सौभाग्यवती स्त्रीनं विशेष स्वयंपाक केला तर पितर विशेष संतुष्ट होतो. लक्षात, शास्त्रातलं विधान सांगतो, सौभाग्यवती बाईनं तो स्वयंपाक करावा आपल्या पितरांचा. लक्षात, आणि शुचिर्भूत होऊन करावा. ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रानं फार बारीक सारीक सांगितलेल्या आहेत आणि त्या आपण कराव्या लागतील आणि त्या केल्या पाहिजेत. केल्या तर घरामध्ये सुख, शांती, समाधान राहतं. हे बघा, घरातली श्रीमंती वेगळी आणि घरातलं सुख वेगळं, ह्याच्यात अंतर आहे. पुन्हा लक्षात ठेवा माझं वाक्य. घरातलं पैसा वेगळा, घरात पैसा वेगळा, घरातलं ऐश्वर वेगळं आणि घरातलं सुख वेगळं. पैसे भरपूर आहेत म्हणून झोप लागल, अजिबात नाही. घरात खूप प्रकारचं फर्निचर आहे, खूप मोठा बंगला आहे म्हणून घरामध्ये सुख लागल, अजिबात नाही. सुखासाठी विचाराची गरज आहे, सुखासाठी आशीर्वादाची गरज आहे. आलं लक्षात. हे शरीर बिघडलं तर याला दवा लागतो. आपलं शरीर बिघडलं याला दवा लागतो.
आणि आपलं मन बिघडलं याला दुवा लागतो. काय लागतो? दुवा. दुवा म्हणजे आशीर्वाद. आपल्या मन बुद्धी बिघडली तर याला दुवा लागतो आणि आपलं शरीर बिघडलं तर याला दवा लागतो. याला ताप आला तर औषध द्या, पण बुद्धीला ताप आला तर कुणाचा आशीर्वाद तरी घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून शरीर दोन प्रकारची आहेत. आपल्याला वाटतं आपण एकच शरीर आहे, तसं नाहीये. शरीर दोन प्रकारचं आहे. एक शरीर आई वडिलांना दिलेलं आहे, हे बाहेरचं ज्याचा फोटो काढला, हे शरीर आई बापानं दिलेलं आहे. याच्यामध्ये पाण्याकडून रक्त आणलं, पृथ्वीकडून याच्यातली हाडं आणली, सूर्याकडून याच्यातला गरमपणा आणला, वायूकडून याच्यातला श्वासोश्वास आणला आणि आकाशाकडून याच्यातली पोकळी आणली. आपले हाडं हालतात, बोटं हालतात, हा आकाशाचा भाग आहे. हे आकाशाकडून आणलंय. अलग लक्षात. ह्या 5 गोष्टी 5 जणांकडून आणलेल्या आहेत. देह हा पाचाचा आणि लावू सना शेकी जागे जागे देने लागे. शेकी जागे जागे देने लागे. देह हा पाचाचा आणि लावू सना शेकी जागे जागे देने लागे. शेकी जागे जागे देने लागे. देह 5 जणांकडून आणलेला आहे. हा माईक आणला, बरोबर आहे. हे पखवाज आणला, हे आणलंय तुम्ही कार्यक्रमासाठी. कार्यक्रम हे टाळ आणले गावकऱ्याकडून. मग आणल्यावर कार्यक्रम संपल्यावर त्यांना द्यावे लागतील ना. का नाशिकला नेऊन विकायचे तर विकायचेत का नाशिकला देऊन? अरे ज्याचे आणले त्याला द्यावं लागते. तसं हे आणलेलं आहे उष्ण आई वडिलानं. हे 5 जणांकडून, पाण्याकडून, अग्नीकडून, सूर्याकडून, आकाशाकडून, हे त्याला द्यावा लागणार आहे. मग तुमचं कोणतं आहे? तुम्ही तर आणलंय, मग तुम्ही कोण आहात? मग आपल्या जवळचं आपली बुद्धी, आपलं मन, आपला आत्मा आणि आपलं कर्म हे तुम्ही आहात. हे आईबापांना दिलेलं नाही. आई वडील कपाळ देतात. आई वडील काय देतात? कपाळ. कपाळावरलं लिहिलेलं दैव आई बाप देऊ शकत नाहीत. का दैव दिलंय? दैव देता आलं असतं आईबापानं किती काही चांगलं दिलं असतं ना पोरायला, पण देता येत नाही. आई वडिलानं कपाळ दिलं, दैव दिलं जाणार नाही. आई वडिलानं हृदय दिलं, आत्मा दिला नाही राहणारा. आई वडिलानं मेंदू दिला, स्मरण दिला नाही, बुद्धी नाही दिली. बुद्धी तुमची तुम्ही मागून आणली. मेंदू दिला डोक्यातला रक्तामासाचा, पण बुद्धी ही तुम्ही मागून आणलेली आहे. म्हणजे मन हे आईबापाला देता आलं नाही. कर्म, कपाळ दिलं पण कर्म नाही दिलं. कर्म हे 5व्या दिवशी लिहिलं गेलंय. पहिल्या दिवशी जन्म झाला, 6वीची राती नवी संमीजे जेवी ज्योती. 5व्या दिवशी 6वीनं येऊन कर्म लिहिलंय, पहिल्या दिवशी नाही लिहिलं. म्हणून कपाळ वेगळं. कपाळ ठीक ठेवायचा असेल तर भोजन करावा लागल. दूध, भाकरी, बदाम, काजू, पिस्ता, ज्वारी, बाजरी, भात, वरण. कपाळ चांगलं ठेवायचंय तर भोजन करावा लागल. आणि कपाळावरलं दैव बदलायचं असेल तर भजन करावा लागल. कपाळावरलं बदलायचंय का? मग तुम्हाला भजन करावा लागल. दान, धर्म, नियम, याग, प्रत्याहार ह्या सगळ्या गोष्टी दैव बदलण्यासाठी कपाळावरला बदलायचंय. कपाळ नाही बदलायचं. कपाळ अन्नानं बदलतं आणि दैव भजनानं बदलतं, सेवेनं बदलतं. यात फरक आहे. हृदय आई वडिलांना दिलंय, आत्मा नाही दिलेला. रक्तमाऊ दिलं, मन नाही दिलेलं. मग हे 4 जण कोण आहेत? 4 जण आपण आहोत. 4 जण आपण आहेत. का? तर ह्या 4घात मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा माझं स्वतःचं रूप आहे आणि हे बाहेरचं रूप आई वडिलांना पंचमहाभूताचं दिलंय. मग बदल कशात होतो? ज्ञानेश्वरी वाचल्यानं माझं काय बदलतं? माझं मन बदलतं. माझी नख नाही बदलत, माझं चामडं नाही बदलत, माझं रक्त बदलत नाही, मांस बदलत नाही, रंग बदलत नाही, बदलतं ते मन बदलतं. माझा मेंदू बदलत नाही, बदलते ती बुद्धी बदलते.
काय बदलती? बुद्धी बदलते. माझा डोळे बदलत याचा चाललेला आहे. परिणाम यांच्यावर होणार आहे. कशा होणार? 12 महिन्यापूर्वी शरीर जळून गेलं, मग आता हे चाललंय कुणासाठी? हे चाललंय मनासाठी, हे चाललंय बुद्धीसाठी, हे चाललंय त्यांच्या सुखासाठी. मग हे होणार कसं काय? ह्याच्यातून कसं जातं? एक लक्षात ठेवा, स्थावर प्रॉपर्टी जाग्यावर राहते. स्थावर प्रॉपर्टी, बंगला, गाडी, घोडी, बायको, मुलं, आई, वडील हे जाग्यावर राहतात. बरोबर? मग बरोबर काय जातं? स्थावर प्रॉपर्टीमधून जे कर्म केलं जातं, सत्कर्म, असत्कर्म, पुण्य, पाप जे काय आहे ते मात्र त्याच्या बरोबर निघून जातं. जमीन जात नाही, पण जमिनीमधून पीक काढलं, ऊस काढला, द्राक्षे काढली, त्याच्यातून 10 वारकरी जेव घातले, तर त्या 10 वारकऱ्याचं जे कर्म आहे, जे पुण्य आहे ते मात्र याच्याबरोबर निघून जाणार. जमीन जाग्यावर, द्राक्षे जाग्यावर, ऊस जाग्यावर, पण जे कर्म केलं ते मात्र बरोबर जात असतं. कर्मामध्ये जात पात भेद काहीच नाही. तुम्हाला कसं कर्म असतं? कर्माचं स्वरूप सांगतो मला. मी एक टाळी वाजवतो. आता टाळी वाजवली, एक उदाहरण, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. टाळी वाजवली, माझा टाळी वाजवणारा हात तुम्हाला दिसला, पण माझा टाळीचा आवाज जो कर्मामध्ये या नासक्या कुचक्या गोष्टी नाहीत. यासाठी एक छोटंसं एक उदाहरण सांगतो आपल्याला. 100 रुपये किलोच्या भुईमुगाच्या शेंगा आणल्या बाजारातून आणि आपल्या मंडळीच्या आईच्या हातात दिल्या. सांगितलं हिची भाजी कर, चटणी कर. तिने धुवायला सुरुवात केली, धुतल्या आणि शेंगा फोडायला सुरुवात केली. एक फुलपात्रभर दाणे बाजूला काढले, टरफलं बाजूला काढले. तेवढ्या तो बाहेरून आला. म्हणला, आई अगं झालं का भाजी? म्हणली, होती बाबा, 2 मिनिटात होईल भाजी. काय करते? काय नाही म्हणले, शेंगा फोडल्यात. शेंगा फोडल्या? हा, काय दाणे करायची, भाजी करायची म्हणली याची. अरे म्हणलं, आई हे काय बाजूला काढलं? म्हणली, टरफलं. अगं म्हणलं, आई त्या बाईनं ना टरफला सकट किंमत घेतली. काय म्हणला तो? टरफला सकट किंमत घेतली. हे टरफला कशाला बाजूला काढले? पैसे मी टरफला सकट दिलेत. ती म्हणली, बाबा पैसे टरफला सकट जरी दिले असले तरी भाजी ही टरफलाची होत नाही, भाजी शेंगादाण्याचीच होती. पैसे तर दिले ना त्याला, पैसे तर दिले, मग आता हे पैसे फुकट गेले. ती म्हणली, फुकट नाही गेले. जोपर्यंत तुला दाणे लागत नाहीत तोपर्यंत टरफलानं दाणे सांभाळून ठेवलेत. दाणे कुणी सांभाळून ठेवलेत? टरफलानं सांभाळून ठेवलेत दाणे. बरोबर? ज्या दिवशी तुला दाणे पाहिजेत त्या दिवशी टरफल बाजूला काढ आणि दाण्याची भाजी कर. टरफलाला किंमत आहे का नाही? आहे. का? टरफलानं जर जमिनीतच ठरवलं असतं, तू तिकडं मी इकडं, ते जमिनीतच जर फाकले असते तर दाणे राहिले असते? नाही. त्यांनी दाण्याला सांभाळून ठेवलंय. बरोबर? जोपर्यंत तुम्हाला दाणे लागत नाहीत तोपर्यंत टरफलानं सांभाळून ठेवलेत, त्याला किंमत आहे. बरोबर आहे? तसं हे टरफल आहे, हे टरफल आहे. जोपर्यंत तुम्हाला संत प्राप्ती होत नाही, मुक्ती होत नाही, सद्बुद्धी होत नाही, सद्वासना होत नाही, सदिच्छा होत नाही, परमात्मा प्राप्ती होत नाही, तोपर्यंत त्या टरफलाला सांभाळून ठेवा. ह्याला सांभाळा. याला भलत्या ठिकाणी ठेवू नका, भलत्या ठिकाणी खाऊ पिऊ घालू नका, भलत्या ठिकाणी वागू नका. कारण जोपर्यंत ह्या टरफलाच्या माध्यमामधूनच संत सेवा होणार आहे. हे नासकैन कुचकैन याच्यातलं काही कामाला येत नाही, आणि आमकैन ढमकैन हे खोटैन आमकै फुकटच्या गोष्टी सांगतो कशाला अशा? ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या, त्या सगळ्या गोष्टी कामाच्या. याच्यावर लक्ष ठेवा. हे सगळं कामाचं आहे, सगळं सुखाचं आहे, सगळं शांतीचं आहे, सगळं शांती देणार आहे, मुक्ती देणार आहे. याला प्रेम करा, याला सांभाळा व्यवस्थित, याला योग्य आहार विहार आचार विचार योग्य द्या याला. म्हणजे याच्यातून आतली मुक्ती मिळणार आहे, संत प्राप्ती होणार आहे, शांती मिळणार आहे, सगळे गुण मिळणार आहेत. हे जरी नासकं कुचकं दिसत असलं तरी याच्यातूनच ह्या पुढच्या गोष्टी मिळणार आहेत. म्हणून शरीर 2 प्रकारची आहेत.
एक बाहेरचं शरीर आणि आतलं शरीर. मग आतलं शरीर हे कधी जात नाही, बाहेरचं शरीर राहत नाही. बाहेरचं शरीर याला 50-40. बघा, बसमध्ये तुम्ही नाशिकला बसलात आणि पुण्याला निघालात तर बसच्या शेजारची माणसं माहीत नाही तुम्हाला कोणी तिकीट कुठलं काढलं आहे ते. फक्त त्या कंडक्टरला माहिती आहे सिन्नरला कोण उतरणार आहे, संगमनेरला कोण उतरणार आहे, पुण्याला कोण उतरणार आहे, राजगुरू. त्या फक्त कंडक्टरला माहिती आहे, बाकीच्या लोकाला माहीत नाही. त्याने फक्त बसायचं आहे. शेजारी कोण बसला आपल्याला काय देणं घेणं नाही आहे. तो फक्त बसून सुखानं प्रवास करायचा आहे. तसं माझी बायको, माझा मुलगा, माझी आई हे सगळे आपण बसमधले प्रवासी आहेत. आपल्याला माहीत नाही हे कधी उतरणार आहे. ती ह्याचं तिकीट कुठं आलं हे माहीत आहे का, ह्याला माहीत नाही. आपल्याला प्रवासात सुख पाहिजे तर शेजाऱ्या माणसाला गोड बोला, त्याच्याबरोबर चांगलं वागा, त्याच्याबरोबर चांगलं राहा. वाटलं तुम्हाला तर पाणी देऊ का तुम्हाला असं म्हणा, पण त्याला चिमटे काढू नका, भांडत बसू नका. त्याचा काही फायदा होणार नाही आहे. का, तो पांथस्त आहे, तो प्रवासी आहे. तसं आपल्याच कुटुंबामध्ये, आपल्याच गावामध्ये, आपल्याच घरामध्ये, आपल्याच नात्यामध्ये आपण प्रवास करणारी माणसं आहेत. आपल्याला माहीत नाही, मला माहीत नाही माझी बायकोचं तिकीट कधी कुठं उतरणार आहे. तिला माहीत नाही मी कुठं उतरणार आहे. मला माहीत नाही माझा मुलगा कुठं उतरणार आहे, किती लांब प्रवास करणार आहे माझ्याबरोबर, मला माहीत नाही. खरं सांगतोय तुम्हाला ही गोष्ट, ही खरी सांगतोय गोष्ट, खोटी सांगत नाही. माझी मुलगी काय प्रवास करणार आहे मला माहीत नाही, पण जोपर्यंत ती माझ्याबरोबर आहे, जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर आहे, तोपर्यंत गोड बोला, गोड राहा, गोड खा, गोड विचार करा, चांगलं बोला, चांगलं पहा, चांगलं वागा, चांगलं राहा. प्रवासी आहात. ज्या दिवशी तुम्हाला उतरून जायचं आहे कंडक्टरला माहिती आहे, तसं ज्याने जन्म दिला आहे त्याला माहिती आहे याला उतरायचे कोणत्या स्टँडला, त्यालाच एकट्याला माहिती आहे. आणि म्हणून आपण आपल्या मुलाबाळामध्ये, घरादारामध्ये, सगळ्यामध्ये आनंदानं राहा. कारण हे सुंदर जग आहे, सुंदर सृष्टी, सुंदर जग, सुंदर संत, सुंदर ग्रंथ, सुंदर वातावरण, सुंदर नाती, सुंदर गोती, सुंदर हे सगळं. या सौंदर्याचा उपभोग घ्या आणि सौंदर्य भोगीत भोगी संताकडे जा, विचाराकडे जा, देवाकडे जा. ह्या सगळ्यांना उपभोग घेऊन असं सहज आपला प्रवास पांथस्थ रूपानं करा. हे सहज प्रवास करा. ह्याला नावं ठेवी, त्याला चिमटे काढीत, याला भांडत कुंडत, याला बसला तर वेळ फुकट निघून जाईल, उतरायची जागा पटकन येईल आणि आपल्या हातात काहीही राहणार नाही. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा प्रकारचं जाणारं शरीर हे जाणारं आहे, शरीर हे राहणारं आहे. म्हणून जाणारं शरीर हे बाहेरचं आहे, राहणारं शरीर हे आतलं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात या शरीराचा भरवासा हे कधी जाईल याचा तपास नाही. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. जायाचे शरीर जाईल क्षणांत, 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 जायाचे शरीर जाईल क्षणांत. कहा गोपीनाथ पावे गोपीनाथ
सागर तुम्ही संत तारे कृपेचे सागर तुम्ही संत तारे कृपेचे सागर तुम्ही संत तारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत तारे कृपेचे शरीर दोन प्रकारचं आहे, एक स्वतः आपल्या मालकीचं आहे आणि एक जन्म सतत घेणारा आहे. बाहेरचं दिसणारं नासकं कुचकं आहे ते सतत जन्म घेतं, पण आतलं शरीर जन्म बदलतं, पण आतलं शरीर सतत जन्माला, ह्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून. तुकाराम महाराज एकदा नागिनीच्या पोटी जन्माला आले होते, एकदा वानराच्या पोटी जन्माला आले, नंतर नामदेव महाराजांच्या रूपानं माणसाच्या पोटी जन्माला आले. राक्षस कुळामध्ये नागिनीच्या हिरण्यकशिपूची मंडळी नागकन्या कयादुनी ही नागिन होती. महाराज ही नागकन्या होती. हिरण्यकशिपूच्या अनेक महिला होत्या, त्याच्यामध्ये ही विष्णू भक्त नागिन होती. हिच्या पोटी प्रल्हाद जन्माला आले, ते तुकाराम महाराज होते. म्हणजे एकदा नागाच्या पोटी जन्माला आले, एकदा वानराच्या पोटी अंगदाच्या रूपानं जन्माला आले, अंगद वानर. म्हणजे असं आतलं शरीर जन्म घेतं, बाहेरचं शरीर सोडून जातं. सतत आतलं शरीर जन्म, किती जन्म झाला फेरा, हे बाहेरच्या शरीराचं नाही, आतल्या शरीराचं आहे. म्हणून सतत आपले नातेवाईक बदलतात, सतत बदलतात. म्हणून एका नातेवाईकासाठी, एका मंडळीसाठी, एका आईसाठी, एका बापासाठी वाईट अजिबात करू नका, मुलासाठी करू नका. दरवेळेला तुमच्या मुलं बदललीत, आई वडील बदललीत, दरवेळेला ट्रान्सफर झालेलं आहे, प्रत्येक वेळेला बदलाबदली आहे. हा मग शास्त्रानं, नीतीनं, व्यवस्थेनं, परिस्थितीनं, कायद्यानं, संतवचनानं, देववचनानं, वडीलधाऱ्याच्या वचनानं, समाजाच्या रूढी परंपरेनं जेवढा या ट्रॅकमध्ये वागता येईल तितकंच वागा. हा ट्रॅक सोडून गेला तर शिक्षा फार मोठी आहे. हा संत वचन तपासा, आईवडिलाची वचनं, समाजाची वचनं, व्यवस्थेची परिस्थितीची वचनं, देववचनं, शास्त्रवचन, रूढी परंपरा यानं जे या ट्रॅकमधून जेवढं वागता येईल तेवढंच वागा. हा ट्रॅक सोडू नका, हा रस्ता सोडू नका. का रस्ता सोडून जर गेला तर कोणासाठी तुम्ही केलंय ते पुढच्या जन्मात तुमच्याबरोबर नसणार आहेत, ते दुसरेच असणार. एकला मे दुःख भोगी, तुम्ही एकटे भोगायचे, मग दुसरा कोणी भोगायला येणार नाही. म्हणून कोणासाठी पाप करू नका ना, मंडळीसाठी, मुलासाठी अजिबात करू नका, कोणासाठी करू नका. जे नीतीनं व्यवस्थेनं असेल ते तुम्ही जोडून या. धन उत्तम व्यवहार. गृहस्थी माणसानं किती पैसे मिळवावे त्याला मर्यादा अजिबात नाही, अब्जावधी रुपये मिळव, पण जोडून या धन उत्तम व्यवहार. इथं लक्ष्मण रेषा आहे, व्यवहार उत्तम असावा. तू कितीही मिळव, तुला मर्यादा नाही, पण व्यवहार उत्तम पाहिजे. अधम नको, अधम केला तर जन्म मरणाचे तडाखे बसणार. आणि म्हणून महाराज म्हणतात शरीर जाईल निघून आणि ते जाणारच आहे, पण तू स्वतः जाणारा नाहीस. तुझं मन, तुझं कर्म, तुझी बुद्धी आणि आत्मतत्व तू मात्र राहणार आहेस आणि तो बघतो महाराज. लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा आपण दाव्याला जातो, कावळा जवळ येतो मागं जातो, जवळ येतो मागं जातो, मग भोवतालची माणसं उठतात, मंडळी, मावशी, काका असे उठून पाया पडतात. त्याचा काही संकल्प आहे ते बोलतात आणि त्याला विनंती करतात, मला सांगा त्याचं शरीर आहे का? 10 दिवसापूर्वी जाळून टाकलंय तुम्ही, मग तुम्ही कुणाला संकल्प करता? हे कुणाला बोलता? कोण आहे तिथं? तर त्याचं मन आहे, त्याचं स्मरण आहे, त्याचं आत्मतत्व आहे, त्याची बुद्धी आहे, कर्म आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या तिथं दाव्याला उभ्या आता तिथं बसलेत त्या. तो स्वतः बसलाय, फक्त तो वायुरूप आहे, शरीर त्यानं सोडून दिलेलं आहे. हे शरीर मरत नाही, मनाला मरण नाही, आत्म्याला मरण नाही, स्मरणाला मरण नाही, कर्माला मरण नाही. जोपर्यंत कर्म संपूर्ण संपत नाही तोपर्यंत ते भोगायला येतं. जोपर्यंत मन हे राम होत नाही
तोपर्यंत ते मनरूपानं राहतं. लक्षात ठेवा. म्हणून असं समजू नका की आपण गेलो की गेलो. अजिबात नाही, अजिबात तसं मानायचं काही कारण नाही. आपल्या 21 पिढ्या संबंध मागं राहतो. माझा आजा गेला, पंजा गेला, आता त्याचा माझा काही संबंध नाही. वेडा आहेस तू. 21 पिढ्या बापाकडच्या आणि 21 पिढ्या आईकडच्या 42 कुळ्याचा संबंध राहतो आपल्या घराशी. माणसं म्हणतात काय चांगला मुलगा जन्माला आला आणि 42 कुळ्याचा उद्धार केला. त्या 42 कुळ्या कुठल्या? 21 आईकडच्या आणि 21 बापाकडच्या. म्हणून दोष हा एकट्या बापाचा येत नाही. ज्या घरातून आई लग्न होऊन आली त्या घरातला 50% गुण अथवा दोष येतो आणि बापाकडचा 50% गुण अथवा दोष. दोघाचा मिळून गुण 100% अथवा दोष होतो. म्हणून आई आणि बाप हे दोघाचे मिळून चालतं. हे तसं चालत नाहीये. नाही तर म्हणले बापाचं आई चांगली आणि बापाचं थोडे दोष आहे तरी त्या कुटुंबाला बापाकडचा 50% दोष राहतो, आईकडचा 50% आणि गुण दोघाकडचे असतात. ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलपंत आणि रुक्मिणी. विठ्ठलपंत गोरक्षनाथाच्या राखेतून जन्माला आलेले गोविंद पंताच्या पोटी, बरोबर, 100% गुण. आणि सिद्धोपंत कुलकर्णी आळंदीकर यांची रुक्मिणी 100% गुण. या 100% गुणामध्ये 12 वर्षे सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा आणि 12 वर्ष विश्वनाथाला प्रदक्षिणा. 100% गुण झाल्यामुळे 4 मुलं संत जन्माला आली. 4 मुलं. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव. का? 12 वर्ष आईनं जन्माला घालण्याच्या अगोदर सिद्धेश्वराचं इंद्रायणीचं स्नान, सिद्धेश्वराची पूजन, सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या आणि 12 वर्षे त्यांनी काशीमध्ये स्नान केलं. विश्वेश्वराची आराधना 12 वर्षे केली. 12 आणि 12 24 वर्ष आराधना दोघाची झाल्यामुळे 4 पोरं झाली तर 4ही संत झाली. का? मी जन्माच्या अगोदरचे संस्कार, जे पहिल्यांदा वाक्य वापरलं ना की जन्माच्या अगोदरचे संस्कार जे असतात ते हे केलेले असतात. अलग लक्षात. म्हणून जन्मानंतर आणि जन्माच्या अगोदरचे जे संस्कार असतात ते अशा पद्धतीने असतात. म्हणून महाराज म्हणतात तुमचं शरीर, आतलं शरीर जाऊ शकत नाही, बाहेरचं शरीर जाणार आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात. का? क्षणात शब्द का वापरला याची गॅरंटी आपल्याला माहीत नाही म्हणून क्षण शब्द वापरला. आपल्याला माहीत नाही ना, 25 वर्षे, 10 वर्षे, 50 वर्ष माहीत नाही. अज्ञानी आहोत. आपल्याला माहीत नसल्यामुळे जो क्षण येईल त्या क्षणाला आपल्याला कळत नाही हे चाललंय कधी. म्हणून शब्द क्षण शब्द वापरण्याचं कारण हे क्षणभंगुर हे जाय न कळता. आणि म्हणून क्षणात जाईल याची गॅरंटी नाही हे जर आपल्याला नक्की माहिती आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करवया पार भव सिंधू, करवया पार भव सिंधू, करवया पार भव सिंधू. इथं क्षणात जाईल याचा भरवसा नाही म्हणून क्षणाक्षणाला विचार कर. हा क्षण इकडं तिकडं का लावला? तुला माहित नाही ना कधी जाईल ती, माहित नाही. मग माहित नाही ना, मग ज्या क्षणाला तुला माहित होईल त्या क्षणाला भक्ती करायला सुरुवात करतो. क्षणोक्षणी हाची करावा विचार, कारण ते क्षणात जाईल याची गॅरंटी नाही. आणि म्हणून जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. म्हणून तुकाराम महाराजाने परमेश्वर प्राप्त असणाऱ्या सज्जन संत व्यक्तिमत्वाला प्रार्थना केली. तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर.
कृपेचे सागर तुम्ही संत सारे संत सारे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत अत्यंत कृपाळू कनवाळू दयाळू आहात तुम्ही कृपा करा तुम्ही संत सारे कृपेचे सागर सगळे संत कृपाळू आहात निरोप हा फार सांगा देवा माझा निरोप देवाला सांगा का तुम्ही दयाळू आहात त्यांच्याजवळ असा निरोप का दिला आपल्याजवळ का नाही दिला तुमच्याजवळ का नाही दिला त्यांच्याजवळ का नाही दिला काच दिला त्याचं कारण एकमेव देवतयाजवळी असे पापनाश देव त्यांच्याजवळ राहतो नाही तर हे तरी देवाजवळ राहतात हे स्वतः देवाजवळ राहतात नाही तर देव त्यांच्या घरी राहतो म्हणून निरोप त्यांच्याजवळ दिला आपल्याजवळ दिला नाही अलग देवते संत निमित्त त्या प्रतिमा देवतयाजवळ असे पापनाशे दर्शने तयापाशी पांडवा मी हरपला घेऊसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा देव त्यांच्याजवळ राहतो अथवा हे देवाजवळ राहतात म्हणून निरोप हा फार सांगा देवा माझा निरोप सांगा तुम्ही त्यांना काय निरोप सांगा अभंगाच्या 3ऱ्या चरणात अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला अनाथ अपराधी कोणी नाही त्याला अनाथ कोणी नाही त्याला अनाथ कोणी नाही त्याला माया पे विठ्ठला देवी माझा माया पे विठ्ठला देवी माझा हे माया पे विठ्ठला देवी माझा तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर माया पे विठ्ठला देवी माझा माया पे विठ्ठला देवी माझा माया पे विठ्ठला देवी माझा तुम्ही संत सारे कृपेचे सागर संत कृपेचे सागर माझा निरोप देवाला सांगा तुम्ही काय निरोप सांगा अनाथ ज्ञानी कोणी नाही त्याला माझ्याजवळ कोणी नाही मी अनाथ आहे मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा मी अनाथ आहे अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला मी अज्ञानी आहे माझ्याकडे ज्ञान नाही आहे मला समजत नाही आहे असं सांगा त्याला आणि कोणी नाही त्याला माझ्याकडे कोणी नाही मग महाराजाला मुलं बाळं बायका होती ना भक्ती क्षेत्रामध्ये किंवा जीवनामध्ये बाहेरच्या माणसाचा काहीही त्रास नाही महाराज काहीच नाही काय त्रास येतो तुम्हाला जप करायचा आहे तुमच्या मुलाचा काय त्रास आहे मुलीचा काय त्रास आहे तुम्हाला साधना करायची ध्यान करायची धारणा करायची प्रेम करायचं आहे चांगलं बोलायचं यासाठी बायकोचा काय त्रास आहे तुम्हाला सांगा तुम्हाला खरं बोलायचं आहे चांगलं वाचेने बोलायचं आहे बाईचा त्रास आहे
खरं बोलण्यासाठी बाई जीभ धरती तुमची. चांगलं बघायचंय, तुमच्या डोळ्यात सळई घातली तिने. बाहेरच्या माणसाचा भक्ती क्षेत्रामध्ये कवडी मात्र त्रास नाही महाराज. काय त्रास आहे? चांगलं ऐकायचंय तुम्हाला. कानावर दगड हाणले का पोराने तुमच्या? चांगलं का ऐकतो म्हणून? कोणचा बाप असा आहे की त्याच्या पोराने दगड मारले? चांगलं का ऐकतो? हा, माणसं म्हणतात बायका पोरांचा, अरे हा प्रपंचाचा लई त्रास आहे. वेडा लागला काय तुला? त्याचा काय? चांगलं ऐकण्यासाठी मुला कुणी दगड मारित नाही. चांगलं बोलण्यासाठी कुणी तुमच्या घरातल्या माणसाने जीभ ओढली नाही का? ओढली जीभ? ओढली नाही. चांगलं बोलण्यासाठी, चांगलं पाण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी कुणी खुराड नाही टाकली तुमच्या हातावर. तुळशीला पाणी घालाय तुम्ही घरातून गेलात म्हणून काय तुमच्या बायकोनं खुराड नाही घातली हातात का? पाणी घालतो म्हणून घातलं. जप करायला गेलात, नामस्मरण करायला गेलात म्हणून काय कुणी दगडाने हाणलं नाही. बाहेरच्या माणसाचा काय त्रास आहे महाराज? बाहेरच्या माणसाचा मुक्ती मिळवण्यासाठी, शांती मिळवण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी, संत कृपा होण्यासाठी, देवकृपा होण्यासाठी कवडी मात्र त्रास नाही. कोणी नाही त्याला या शब्दाचा अर्थ आहे बाहेरचं कोणी नाही असं नाहीये. जो त्रास आहे तो आतल्या माणसाचा आहे. आत कोण आहे? काम येश क्रोध येश रजो गुण समुद्भवा महाशनो महापाप महाविद्येन मे वैरिणम. हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारके जे. येणे साध्वी शांती नागविली मग माया मांगी श्रंगारविली. ती करवी विटाळविली साधू रंधे. आपल्या आशा, आपला क्रोध, आपला मोह, आपली ममता, आपले असणार विकार विकृती आतल्याचा त्रास आहे. भक्ती क्षेत्रात व्यावहारिक जीवनामध्ये आतल्याचा त्रास आहे. मला सांगा, पुत्र स्नेहे मोहित धृतराष्ट्राशी पुसत. आपल्या पुत्राचा मोह धृतराष्ट्राला दुर्योधन नडला नाही, त्याचा दुर्योधनाचा मोह नडला. दुर्योधनाने थोडं त्या डोक्यात दगड घातला, पण दुर्योधनाचा मोह त्या धृतराष्ट्राला नडला. आपल्या जवळचा मोह, आपल्या जवळचा काम, क्रोध, विकार आतले जे आहेत ते माणसाला नडतात. बाहेरची माणसं नडत नाहीत. बाहेरची माणसं फार चांगली आहेत महाराज, फार चांगली. आई चांगली, बायको चांगली, मुलं चांगली, मुली चांगली, शेजार चांगला, समाज चांगला, गाव चांगला, सगळं बाहेरचं परमेश्वरानं सुंदर दिलेलं आहे. मग बिघडलं कुठं? आतल्यावर तुमचं कंट्रोल नाही. कंट्रोल कशावर नाही? आतल्यावर नाही. का? आतलं तुम्ही मग म्हणले आतली बेकार आहेत का? बेकार नाही, त्याचा वापर तुम्ही बरोबर करीत नाही म्हणून तुम्हाला बेकार दिसतंय. नाही तर आतली गोष्ट ती सुद्धा परमेश्वरानं चांगली. देव देताना वाईट कसं काय देईल तुम्हाला? तुम्ही म्हणाल आतलं कसं काय भानगडे? तुम्ही वापर योग्य करा. बघा, राग आहे, राग हा वापरायचा कुठं हे तुम्हाला कळलं पाहिजे. क्रोध आहे, मोह आहे, माया आहे, ममता आहे, आशा आहे, आकांक्षा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कल्याणाच्या दिलेल्या आहेत. पण तुमचा वापर चुकला, माझा वापर चुकला, त्याची शिक्षा मला आहे. एक उदाहरण मी तुम्हाला, एक्झाम्पल, साधं एक उदाहरण देतो. दोन वाक्यामध्ये. मी आणि माझी मंडळी बाजारात गेलो, काही सामान खरेदी करायचं होतं. तेवढ्यात बाजारात जात असताना तिने मला सांगितलं की आपल्याला कांदे कापायला सुरीच पोरायनं कुठे ठेवली माहीत नाही, आपण एक सुरी घेऊ. आपली बारकी असते ना सुरी कांदे कापायची, ती 20-25 रुपयाला आम्ही सुरी घेतली. मी म्हणलं दिले पैसे, घे सुरी. ती महिनाभर सुरी कांदे, वांगे, बटाटे, कारले सगळे कापले गेले. चांगलं आहे का नाही? हे खराब काय? पण एक दिवस भाजीत मीठ पडलं नाही का, तिखट जास्त झालं, काहीतरी भानगड झाली ना, आमच्या दोघात भांडणं झाली. पार भांडणं, शिवीगाळची, मारामारीवर आली. मी सुरी घेतली हातातली आणि तिच्या पाठीत घातली. काय झालं? झालं काय? माझा मुद्दा लक्षात घ्या, दृष्टांत लक्षात घ्या. सुरी कशाला आणली? कांदे कापायला. आणि त्यांनी जर बायको कापली तर मी बटाटवडे खायला जायचं नाही का? अरे वापर चुकलाय. कांदे कापायला आणली ना, मग कारले, कांदे, भाजी काप, त्यानं उत्तम होणार आहे. तसा हातले जे विकार, आतले जे गुण दिलेत, हे गुण आहेत, दैवी गुण, हे गुण दिलेले आहेत. मग तुम्हाला लोभ दिलाय, आशा दिली, संतांच्या पायाची आशा कर. लोभ, ज्ञानेश्वरी वाचण्याचा लोभ धर. दुसऱ्याच्या हरभरा उपटायचा लोभ धरू नको. दुसऱ्याचा बांध रेटायचा लोभ धरू नको. गाथा वाचायचा लोभ धर. पंढरपूरच्या वारीचा लोभ धर. निवृत्तीनाथाच्या पाया पडायचा लोभ धर.
हा लोभ धर. यज्ञ करायचा, होम हवन करायचा लोभ धर, यज्ञ आगादी संत सेवेचा लोभ धर, आई वडिलांच्या सेवेचा लोभ आशा धर. म्हणजे जे धरलंय ना, विकार, राग आला, खराब गोष्टीचा राग धर. आपली चप्पल तिथे ठेवलेली आहे, कीर्तन सुटलं, आपली चप्पल सापडत नाही, दुसरा म्हणला नाही का सापडत, ही मग बरं पायात बसती का, ही कोणाच तरी चांगली दिसती, बसली पाय, मग तिथे आपला राग आला पाहिजे. मूर्ख आहेच का काय, लोकांची चप्पल कशाला घालू, त्याला राग आला. राग कशाला दिलाय, वाईटावर राग धरला पाहिजे. तिसरा म्हणला घालू का, बरोबर घालतो. हा लोभ काय कामाचा आहे, वेड्या तुझी नाहीये. मग राग त्याचा आला पाहिजे. रागासाठी, खराब गोष्टी टाकण्यासाठी राग असला पाहिजे, चांगल्या गोष्टीचा मोह असला पाहिजे, माया असली पाहिजे. परमेश्वरानं जी दिलेला आहे त्याचा वापर कसा करायचा हे जर आपल्याला समजलं नाही तर ते हरिपाठाला विचारा, ज्ञानेश्वरीला विचारा, गाथ्याला विचारा, भागवताला विचारा, गीतेला विचारा. हे वापरू कसं, माझा लोभ कुठं वापरू, काम कुठं वापरू, राग कुठं वापरू, ममता कुठे वापरू, आशा कुठं वापरू, वासना कुठं वापरू, हे याला विचारा. हे कशासाठी यांनी वापर दिलेला आहे, ह्यांचं प्रॅक्टिकल आहे. ही प्रयोगशाळा आहे, ज्ञानेश्वरी गीता ही प्रयोगशाळा. या प्रयोगशाळेत जा आणि यांना विचारा, माझ्याकडे देवानं हे इलंय, हे डोळे दिलेत, मी डोळे कशासाठी वापरू यांना विचारा, मी कान कशासाठी वापरू यांना विचारा, आणि मग त्याचा वापर करा. मग तुमच्या सुखे येतो घरा. इतकं सुंदर आहे महाराज. पण ह्या सौंदर्याचा उपभोग घेऊन जर आपण वाईट पद्धतीने वागलो तर मात्र जायाचे शरीर जाईल. म्हणे ऐसी राणी रवण, तुका म्हणे ऐसी राणी रवण, तुका म्हणे ऐसी राणी रवण. मग तो रक्षण करी माझे, मग तो रक्षण करी माझे. तुम्ही संत सारे कृपेचा सागर, तुम्ही संत सारे कृपेचा सागर. मग तो रक्षण करी माझे, मग तो रक्षण करी माझे. तुम्ही संत सारे कृपेचा सागर, तुम्ही संत सारे कृपेचा ईश्वर परमात्मा आपली राखण करेल. राखण करण्याचं काम हे त्याचं आहे. अलग लक्षात. तो कोणत्याही वेळेला कशाही पद्धतीनं देव राखण करतो, लक्षात ठेवा. काही वेळेला पुढून संकट आलं तर पुढून, काही वेळेला मागून संकट आलं मागून, काही वेळा उजव्या बाजूनं डाव्या वेळानं. अर्जुनाची राखण त्याने पुढून केली महाराज. ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी, पायिक पाठीशी घातला आपण पुढारा राहिला. अर्जुनाची त्यांनी पुढून राखण केली तर द्रौपदीची मागून राखण केली. सभेत वस्त्रहरण पतिव्रता मरण, द्रौपदी लज्जा रक्षण, आंबर झाला श्रीकृष्ण. तो मागून वस्त्र पुरवू लागला. 9999 वस्त्र त्यांनी ओढली. एवढी वस्त्र देवानं तिला दिली महाराज. नेसत सभेत वस्त्रहरण पतिव्रता मरण, नेसती लुगडी मी झालो. रेडीमेड तिच्या अंगावर 9999 लुगड्याचा अवतार मी धारण केला द्रौपदीच्या अंगावर. ते पुढून वडीत होते आणि मी मागून लुगडी देत होतो. म्हणून मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आगात निवाराया. देव राखे तया मारिल कोण, न मोडे काटा हिंडताव, न मोडे काटा हिंडतावन. देव राखी तया मारिल कोण, न मोडे
राखीवन देव राखी मारिल कोण नमोडी दया राखीवन नमोडी दया राखीवन देव राखी तया मारील कोण, त्याला कोणी तकलीफ देऊ शकत नाही. महाराज उदाहरण देतात, नमोडे काटा हिंडता वन, वनात जरी हिंडत बसलात अनवनी पायानं तरी काटा मोडणार नाही. अशा प्रकारची परमेश्वराची राखण असते. म्हणून तुका म्हणे ऐशी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. मग तो माझी राखण करणार आहे, मला सांभाळणार आहे. म्हणून परमेश्वर हा परमात्मा एकमेव सांभाळणारा आहे. म्हणून त्याची सतत आराधना करावी. नामस्मरण, चिंतन, ध्यान, धारणा अशा गोष्टी वाचन, पठण, पाठण आपण करावा. त्याचं कारण असे, याच जन्मामध्ये तुम्ही केलं तर होईल, अन्यथा होणार नाही. याची देवी घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. म्हणून मनुष्य जन्म ऐसा निध, साधा लते साधा सिद्ध, करोने प्रबोध संत पार उतरले. म्हणून मनुष्य जन्मच फक्त भक्ती करू शकतो, देव होऊन करता येत नाही. इंद्र ब्रह्मदेव झाला तरी त्याला भक्ती स्वर्गात करता येत नाही. 7/12चा उतारा देशाच्या पंतप्रधानाला पाहिजे, राष्ट्रपतीला 7/12चा उतारा पाहिजे. तो मुख्यमंत्र्याला, कलेक्टरला देण्याचा अधिकार नाही, तो फक्त तलाट्यानंच द्यायचा. जरी देशाच्या राष्ट्रपतीला पाहिजे असला तरी उतारा हा तलाट्यानं द्यायचा, दुसऱ्याला अधिकार नाही. तसं अब्जावधी योनी जन्माला जरी आल्या असल्या तरी भजन हे फक्त मनुष्य जन्मातच केलं जातं, दुसऱ्या जन्मात घडत नाही. म्हणून गफलतीनं वायाला जन्म घालू नका, फुकट घालू नका. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. क्षणाक्षणाला विचार करा, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडी. नाम तुझे वाचे शिया तोडे, समागम घडे सत. हळूहळू ढाळे ढाळे केतुकेने एक वेळी मार्गाचे ने बळे. थोडी थोडी भक्ती करा, थोडं थोडं दान करा, थोडं थोडं नामस्मरण करा, थोडं थोडं चिंतन करा, थोडा थोडा ध्यान करा, थोडं थोडं मनन करा, चिंतन करा, थोडं थोडं वाचन करा. 8 तास 10 तास घरदार प्रपंच बायका मुलं सोडून करू नका. पण जे जीवन जगलात, जे दिवस उगवल्या त्यात थोडं 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 करत राहा. कणाकणानं साठत राहिले. साचलिया धन होईल ठेवण, तैशी नारायण जोडे करा. बँकेमध्ये जसं दर महिन्याला 100 रुपये आवर्त खात्यात टाकीत राहतो, महिन्याला टाकीत राहतो, रोज टाकीत राहतो, रोजचं कलेक्शन करीत राहतो. नंतर 5-10 वर्षानं मोठा साठा होतो. साचलिया धन होईल ठेवण, तैशी नारायण जोडे करा. तसं रोज देवाचं 5 मिनटं, 10 मिनटं, 2 मिनटं चिंतन करा. रोज काहीतरी थोडंसं दान करा, नामस्मरण करा, काहीतरी करा. पण आपल्या स्वतःसाठी करा, दुसऱ्यासाठी आयुष्यभर करत राहिलात. पण स्वतःसाठी जे आपल्याबरोबर येणारे, जे इथं राहणार नाही, जमीन गाडी गोडी बंगला सगळे इथं राहणार आहे, परंतु तुमच्याबरोबर तुमचं कर्म येणार आहे. लक्षात ठेवा, तुमचं कर्म येणार आहे. एक छोटीशी एक गोष्ट सांगून माझा विषय संपून टाकतो. तुमच्यासाठी तुम्ही स्वतः करा. मग स्त्री असेल असं म्हणायचं काय कारण आहे, नवऱ्याने केलं माझ्या अर्ध वाट्याला आला. अजिबात नाही, अजिबात नाही. नवरा जेवला तर बायकोचं पोट भरतं का? भरत नाही. लक्षात ठेवा, देण्यासाठी तर्पण करावं लागतं, पाणी सोडावं लागतं. नवऱ्यानं पाणी सोडलं पाहिजे. मी तीर्थयात्रा केली, याच्यातलं अर्ध पुण्य माझ्या बायकोला जावं असं पाणी सोडलं तरच जाणार, नाही तर जाणार नाही. कळलं का? म्हणून नवऱ्यानं केलं आणि बायकोला मिळालं, आणि बायकोने केलं आणि नवऱ्याला केलं, अजिबात नाही. हाताला हात लावून करावं लागतं, तर्पण सोडावं लागतं, पाणी सोडावं लागतं, तर ते मिळणार ना, अन्यथा मिळत नाही. ज्याचं त्यानं नामस्मरण, ज्याचं त्यानं जसं जेवण ज्याचं त्यानं केलं जातं. लक्षात ठेवा, भरलेलं ताट किती जरी पाहत बसलात भरलेल्या ताटाला, तरी ते भरलेलं ताट आपलं पोट भरवणार नाही, ते खावाच लागल. तसं तुम्हाला भक्ती क्षेत्रानं जगावाच लागल तरच चालेल, नाही तर नाही जमणार. हे जगावं लागल, मला जगावं लागल, अन्यथा नाही जमणार. म्हणून तुमच्यासाठी काहीतरी तुम्ही करा, जे आपल्या बरोबरच येईल.
करा हरिभक्ती परलोकी ए कामा सोडविल यमापासून या. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्व्हिसला होतो. मी पूर्वी फार इथं या मंदिरात कीर्तन, मंदिर नव्हतं त्यावेळा, अशा छोट्या मंदिरात मी याचे वामन बुवा असायचे, रेडगावकर, आणि ते मला नेहमी दरवर्षी कीर्तनाला आणायचे. आता मोठा गॅपमध्ये पडला आलं, आता मी रिटायर पण झालो. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. या गावचा तशी बरीचशी मंडळी माझ्या ओळखीची, पुष्कळ वेळा मी 5-10-20 वर्ष इथं कीर्तनाला येत होतो ह्या गावामध्ये. सप्ताहात आपला महिना, सप्ताहाचं वार्षिक त्या सप्ताहात असो. मला एक उदाहरण छोटं सांगायचं आहे. मी बँकेत सर्व्हिसला होतो. मला 3 रुपये पगार होता असं गृहीत धरा. मला उदाहरण द्यायचं आहे की तुमच्यासाठी काय. 1 रुपयामध्ये मी गाड्या घेतल्या, घोड्या घेतल्या, जमीन घेतला, बागा लावल्या, बंगले घेतले, पुण्याला, महाबळेश्वरला, पाचगणीला 1 रुपयात, बरोबर. 2 रुपयामध्ये मी मुलांना इंजिनियर डॉक्टर केलं आणि लिहून ठेवलं, ही जमीन एवढ्याला घेतली, ती तेवढ्याला घेतली, बांगला एवढ्याला आहे असं झालं. आणि 3 रुपयात, 2 रुपयात मी मुलांना शिक्षण, डोनेशन, अगदी भरपूर शिक्षण दिलं 2 रुपयात. 3 रुपयामध्ये मी 4 धाम यात्रा केली, दिंडीत गेलो, वारकऱ्याला जेव घातलं, यज्ञ केले, नवचंडी केली, सप्तचंडी केली, वारकऱ्याला जेव घातलं, ब्राह्मण भोजन दिलं, नाशिक त्र्यंबकेश्वरला आलो, इकडं केलं, सगळं दान धर्म 3 रुपया केला, बरोबर आहे. आणि मी वहीत लिहून ठेवलं सगळं. मी गेल्यानंतर माझी मुलं मुली एकत्र आली आणि मुली म्हणल्या, दादा अरे आमच्या बाबानं लय कमवलंय, आमचा हिस्सा कुठे. कोण म्हणल्या, पुरी. मुलानं वही काढली, सांगितलं हे बघ, हे बंगले इतके, गाड्या इतक्या, घोड्या इतक्या, हे वाटून घ्या. तुम्ही काय दोघी तिघी असन ते तुम्ही वाटून घ्या, उरलेलं मला ठेवा. मुलीनं जमिनीची वाटणी केली, बंगल्याची वाटणी केली, गाड्याची वाटणी केली, मुलीनं वाटून घेतल्या, बरोबर आहे. 1 रुपया वाटला गेला. 2 रुपया मी लिहून ठेवलं तर तुला पाचगणीला, तुला महाबळेश्वरला, तुला मुंबईला, तुला डॉक्टर इंजिनियर केलं, एवढे पैसे आले. मुलगा म्हणला, बाई हे ज्याचे त्याच्या शिक्षणाला बाबाने 2 रुपया खर्ची केलाय, ज्याची त्याला मिळाला. 1 रुपयात जमीन वाटून घेतली, 2 रुपया मिळाला. 3 रुपयात मी लिहिलं होतं, मी 100 ज्ञानेश्वरीचं दान केलंय, मी 2000 ओव्या पाठ केल्या, 4000 अभंग पाठ केले, मी 4 धाम यात्रा केल्या, यज्ञ केले, त्र्यंबकेश्वरला यज्ञ केला, आळंदीला यज्ञ केला, नवचंडी केली, ब्राह्मण भोजन केलं, वारकरी भोजन केलं. 3 रुपया. मुलगा म्हणला, हा रुपया वाटून घ्या. कसा वाटणार. माझी गोष्ट नीट ध्यान धरून ऐका. हा रुपया वाटायचा कसा. मी 1 लाख रुपयाचे ग्रंथ घेतले, मी वाचन केलंय, मी पाठन केलंय, मी प्रवचन केले, कीर्तन केले, बाबाने हे ग्रंथ वाचले, हे एवढे अभंग पाठ केलेत, मी लिहून ठेवलं. माझ्या 2000 अभंग पाठ आहेत, 4000 कीर्तन केले, 2000 वव्या मी पाठ केला. पोरी वाटून घेतील कशा. वारकऱ्यांना 50 वर्ष वारकऱ्याच्या दिंडीला जीव घातलाय, आळंदीत पंक्ती घातल्यात, कसा वाटायचं. रुपया तर माझ्या बरोबर आहे, रुपया तर मी कमावलाय, 3 रुपये कमावले, पगार मी घेतलाय. 1 रुपयात हे वाटून गेलं, 2 रुपया वाटला, 3 रुपया वाटायचा कसा. हा 3 रुपया कुठं चाललाय. ध्यान धरून ऐका. ज्या क्षणाला माझं हे शरीर सुटलं, ह्या नासक्या कुचक्या शरीरानं मी रुपये 3 कमावले, बरोबर आहे. 2 रुपये जाग्यावर राहिले, जमिनीच्या रूपानं, गाडीच्या रूपानं, बंगल्याच्या रूपानं, शिक्षणाच्या रूपानं. 3 रुपया माझं शरीर सुटल्याबरोबर जे माझं पुण्य आहे, जे माझं ज्ञानेश्वरीचं पाठांतर आहे, जे माझं गीतेचं गाथ्याचं पाठांतर आहे, ते करेक्ट माझ्या बुद्धीबरोबर निघालं. मेंदू पोरांच्या हातात गेला, डोकं पोरांच्या हातात गेलं, ते स्मशानात जळून गेलं. पण अभंग जळत नाहीत ना, ते माझ्या बुद्धीबरोबर राहिले. ओव्या माझ्या बुद्धीबरोबर, माझ्या मनाबरोबर, मी केलेलं पुण्य माझ्याबरोबर. मरता मरता माझ्या बंगल्यात मी एक 50,000 रुपयाचं कुत्रं पाळलेलं होतं आणि आजारी असल्यामुळे त्याला कुणी पाणी पाजलं नाही. ते वरडायला लागलं. माझ्या लक्षात आलं मरता मरता कुत्रं वरडतं, हे पाणी कुणी पाहिजे ना. तेवढ्यात माझं शरीर सुटलं आणि माझं शेवटची वासना राहिली कुत्र्याची. यमानं दरबारात गेल्यानंतर जिथून माझा जन्म झाला त्यांनी रेकॉर्ड तपासलं. महाराज आहे, बडे महाराज, कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, आळंदीत 150 वर्षे राहतोय, ज्ञान दिलंय, यज्ञयाग केलेत. अरे पण मात्र मरताना कुत्र्याच्या जन्मात गेलाय. हा वासना कशात गेली, कुत्र्यात. दरबारात सांगितलं याला कुत्र्याचा जन्म घाला, कारण वासना कुत्र्याचा जन्म घाल्यावर मुक्ती. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे,
जड भरत राजा हरणी गर्भा गेला, मुक्ती मिळेल, पण एवढा जन्म भोगावा लागेल. म्हणले आता ह्याच्याकडे पुण्य लई आहे. यज्ञ या कीर्तन भजन प्रवचन दान धर्म नामस्मरण ध्यान धारणा पुण्य फार आहे, आणि कुत्र्याच्या जन्मात घालायचंय. असं कुत्र करा म्हणले की 4-4, 5-5 लाख रुपयाची पगाराची माणसं याला सांभाळायला पाहिजे. कळलं का तुम्हाला? शेवटी कुत्रच आहे, गावातलं खरजुलं कुत्रच आहे, आणि CID खात्याचं कुत्रच आहे. पण करा हरी भक्ती परलोकी ये कामा, दुसऱ्या जन्मात ते पुण्य. पुण्य आहे ना, पुण्य थांबत नाही, ते पुण्य करणाऱ्या माणसाबरोबर जातं. म्हणून करा हरी भक्ती परलोकी ये कामा, सोडविल यमापासून. म्हणून तुमचं तुम्ही चिंतन करा, तुमचं तुम्ही दान करा, तुमचं तुम्ही नामस्मरण करा, तुमचं तुम्ही ध्यान करा, की तुम्ही गेल्यानंतर तुमचं तुमच्या बरोबर निघालं पाहिजे. इथं थांबता कामा नये. म्हणून ज्याची त्याने हरिभक्ती करायची. म्हणून तुका म्हणे ऐशी करा निरवण, मग तो रक्षण करीन माझे. तुमची देवानं राखण केली पाहिजे, यासाठी तुम्ही हरिभक्ती करा. यथामती यथावकाश माझी सेवा संपलेली आहे. हरिभक्तीपरायण पूजनीय वंदनीय रंगनाथ वृंदाजी पाटील शिंदे पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम त्यांच्या घरी ठरलेला होता. परंतु पावसामुळे आणि अनेक अडचणीमुळे त्यांच्या चिरंजीवानं मुलानं 2 मुलं मुली नातू पंतू असा मोठा हा पाटलांचा परिवार आहे, आणि म्हणून त्यांनी हा कार्यक्रम मंदिरामध्ये आणला. परमेश्वर परमात्मा, मी असं म्हणणार नाही की बा यांनी वैकुंठाला जावा, कैलासाला जावा, स्वर्गाला जावा असं म्हणणार नाही. जी चांगली माणसं आहेत ना, ती चांगली माणसं पुन्हा जन्माला आली पाहिजेत, आणि समाजाचं काम त्यांनी केलं पाहिजे, समाजाला दिशा दिली पाहिजे, समाजाला चांगलं प्रेम दिलं पाहिजे. चांगल्या माणसानं पुन्हा जन्माला यावा. मग कुणी वैकुंठाला जावा, ज्याचा गावाला लई तराशे, त्याने कायमचं वैकुंठात जाऊन बसावा, कैलासाला बसावा, माघारी येऊ नाही बा त्याने. पण अशी चांगली माणसं यांनी पुन्हा जन्माला यावा, पुन्हा माघारी आलं पाहिजे, पुन्हा समाजाचं काम केलं पाहिजे, पुन्हा सेवा. ज्ञानेश्वर महाराजानं, तुकाराम महाराजानं, नामदेव महाराजानं जाऊन बसायचं काम नाही, पुन्हा आलं पाहिजे ना जन्माला, आणि ते समाजाचं काम केलं पाहिजे. म्हणून अशी चांगली माणसं, चांगली व्यक्तिमत्व, समाजाची, राजकीय, धार्मिक, देशाची सेवा करणारी हे पाटील घराणं यांनी पुन्हा जन्माला आलं पाहिजे. आपली उरलेली भक्ती, उरलेलं काम, सामाजिक काम हे केलं पाहिजे. आणि यासाठी पुनश्च माझ्या बडे कुटुंबियाच्या वतीनं जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. सभापती साहेब, आम्ही जोग महाराज संस्थेमध्ये विश्वस्त म्हणून काम करतो. आमच्याकडे 600 ज्ञानेश्वरी गाथा गीता पाठ करणारे कीर्तनकार प्रवचनकार अशी शाळा आहे. आम्ही काय केलेलं आहे, या 1-1.5 वर्षामध्ये आपण सगळ्यांच्या पुण्यतिथ्या करू शकत नाही. ज्याची इच्छा असेल तर आम्ही त्या 600 विद्यार्थ्याला सकाळ संध्याकाळ जेवण देतोय, ठरलंय. मग समजा आता हे पाटील आहेत असं गृहीत धरा, हे दरवर्षी वडिलांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात करू शकत नाहीत. पण एक आम्ही शक्कल काढली की संस्थेमध्ये, जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये ह्या माणसानं 1 लाख रुपये जर डिपॉझिट ठेवलं तर दरवर्षी या तिथीला, ज्या तिथीला वडील गेले त्या तिथीला त्याने आळंदीला त्याचं कुटुंब घेऊन यायचं. 50 माणसं आणू नाही तर 25 आणू, त्या तिथीला येऊन आमच्या 600 मुलामध्ये उभा राहायचं. आम्ही स्वयंपाक करणार, सगळं करणार, त्यांनी फक्त पाणी सोडायचं. हे किती वर्ष? 10 वर्ष, 5 वर्ष नाही, त्याच्या पिढ्या कंटाळत नाहीत. आणि जोग महाराज संस्था जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते जेवण देणार आम्ही. जोपर्यंत जोग महाराज संस्था आहे तोपर्यंत 500-600 ब्रह्मचारी मुलं, गाथा गीता पाठ करणारी मुलं जेवण घेणार. म्हणून आम्ही फक्त योजना काढली. कशाहून काढली? पूर्वी जोग महाराजांच्या काळामध्ये मामासाहेबांनी 5,000 रुपये एका माणसाची देणगी घेतली होती सप्ताहामध्ये. ती व्यक्ती अजून महाराज येते आणि पंक्तीत उभा राहून पाणी सोडते. आम्ही 5,000 रुपये 50 वर्षापूर्वी दिले होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या पितृदोष जाण्यासाठी, आपले पितर खुशी होण्यासाठी आम्ही ते पैसे खर्चणार नाही, ते पैसे बँकेत ठेवणार, त्याच्या व्याजामधून दरवर्षी पंगत होणार, आणि तुम्ही येऊन मध्ये पाणी सोडायचं.
तुम्ही घरी पुण्यतिथी करा नाही तर ना करू, पण आळंदीतली जोग संस्था मात्र पुण्यतिथी केल्याशिवाय राहणार नाही. ही योजना आम्ही काढली. आता 100, 125, 150 लोक झालेत. आम्ही 300च लोक घेणार आहेत. 300 पावणे 300 जास्त घेणार नाहीत. कारण जोग महाराज संस्थेमध्ये पंक्ती आषाढी वारीच्या वेळेला पंक्ती होत नाहीत, पंढरपूरच्या वारीला नाही, आळंदीच्या वारीला नाही, त्यावेळेला पंक्ती बंद असतात. म्हणून आम्ही 250 पावणे 300 लोक घेणार आहेत. आपली इच्छा असेल कोणाची तर वडिलांचं पुण्यस्मरण, आईचं पुण्यस्मरण, 1 लाख रुपये आमच्याकडं रीतशीर पावती घ्या आणि डिपॉझिट करून ठेवा आणि दरवर्षी तिथं पंक्तीला या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, हा बोले बोलिले ले गोरे.